दावोसमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये 20 सामंजस्य करारांवर स्वाक्षरी। जेएसडब्ल्यू कंपनी राज्यामध्ये 3 लाख कोटींची गुंतवणूक करणार। महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 6 लाखापेक्षा अधिक कोटीची गुंतवणूक। उदय सामंत भटकती आणि लटकती आत्मा। उदय सामंतांच्या दाव्यानंतर संजय राऊतांचं प्रत्युत्तर। सामंतांनी दावोसमध्ये बसून राजकारण करू नये, तात्काळ सामंतांना मुंबईला पाठवावं, संजय राऊतांची टीका। महायुतीमध्ये नाशिक रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम राहण्याची शक्यता। शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून दबावाचं राजकारण सुरू। धनंजय मुंडेंना कोणत्याही कोर्टानं गुन्हेगार ठरवलं नाही। मुंडेंवरचा कोणताही आरोप सिद्ध झाला नसल्यानं राजीनामा देण्याचं कारण नाही। दिलीप वळसे पाटलांची प्रतिक्रिया। महाराष्ट्रामध्ये 4.14 लाख बनावट पीक विमा दावे उघड। सर्वाधिक बनावट दावे बीड आणि जळगाव, त्याचबरोबर परभणीमध्ये। अर्ज तपासण्यासाठी फेर तपासणी आणि प्रत्यक्ष निरीक्षणाचे देखील आदेश। बनावट दावे फेटाळून काटेकोर तपासणीसाठी सुधारणा करण्यात येणार। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची माहिती। बनावट माहिती देणाऱ्यांवर फौजदारी कारवाई किंवा 5 वर्षांसाठी विमा योजनेपासून वंचित ठेवण्याचा निर्णय। पीक विमा घोटाळ्यातील भ्रष्टाचाराचं समर्थन करणारे मंत्रिमंडळात। संजय राऊतांचा माणिकराव कोकाटेंवर हल्लाबोल। शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर संजय राऊतांच्या भेटीला। जानकर राऊतांच्या दिल्लीतील निवासस्थानी दाखल। आमदार संदीप क्षीरसागर यांनी अजित पवार यांची भेट घेतली। बीडच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्यानंतर क्षीरसागर यांच्याकडून दादांचं अभिनंदन, तर बीडचा विकास होईल, क्षीरसागर यांच्याकडून विश्वास व्यक्त।